आज आपण लहान मुलांना तसेच मोठ्यांना आवडणार या पद्धतीने डिश बनवत आहे। ही डिश बनवण्याकरिता खूप सोपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये बनत असतं आणि थोडा पण तेलाचा वापर न करता आज आपण डिश बनवत आहे। इथे मी एक मूठ मेथी घेतलेली छान स्वच्छ धुवून टाकलेली आहे आणि एक मूठ मेथी घेतलेली आहे। यामध्ये टाकूया हिरवी मिरची। मी जास्त तिखट नाही त्या 3 मिरची घेतलेल्या आणि एक तिखटवाली मिरची घेतलेली। लसूण कळ्या टाकलेल्या आहे 5 ते 6। आलं थोडंच टाकायचं आणि कोथिंबीर। पोहा खाच्या चम्मचने 2 चम्मच पाणी टाकूया आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया, प्युरी बनवून घेऊया। इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये टाकूया पोहा खाच्या चम्मचने 1 चम्मच बेसन। जिरं मी दरदरीत खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला। चवीनुसार मीठ। आपण मिरचीचा वापर केलेला आहे। यामध्ये थोडंच लाल तिखट टाकत आहे। तीळ आणि ओवा तीळ टाकल्याने या डिशला छान चव येत असतं। थोडीच हळद टाकत आहे। ज्या कपने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपने अर्धा कपपेक्षा कमी तूप घेतलेलं आहे। तूप मी विरघळून घेतलेलं आहे। छान असे मसाला आणि तूप पूर्ण पिठाला आपण चोळून घेऊया, जेणेकरून तूप आणि मसाला जे घेतलेले आहे ते पूर्ण पिठाला लागायला पाहिजे। पूर्ण पिठाला मीठ, मसाला आणि तूप लागलेलं आहे। छान असं चोळून घेतलेलं आहे। तूप आपल्या पूर्ण पिठाला लावून घेतले तर डिश जी आहे ती छान बनणार, क्रिस्पी कुरकुरीत बनणार। म्हणून या पद्धतीने छान असं पिठाला तूप, मसाला वगैरे पूर्ण चोळून घेऊया। आज आपण खाकरा बनवत आहे, मेथी खाकरा, मेथी लसूण खाकरा। हा खाकरा खाण्याकरिता खूप छान लागत असतं। माझ्या बाळाला तर हा खाकरा बनविला तर खूपच आवडलेला आहे। आपण प्युरी बनवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये, ते यामध्ये टाकूया आणि खूप कमी पाण्याचा वापर करायचा आहे। आपण चपाती बनवण्याकरिता पीठ मळत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे। खूप गिलसर पण नाही, टाईट असं पीठ मळायचं आहे, जेणेकरून आपली जी डिश आहे आपल्याला तेलाचा वगैरे वापर करायचा नाही आहे, तर डिश सहज आपली लाटून छान अशी बनणार। छान असं पीठ मी मळून घेतलेलं आहे। गिलसर पीठ मळायचं नाही, या पद्धतीने छान असं पीठ मळून घेऊया। खूप छान बनलेली आहे ही डिश। वेळ असेल तर 5 मिनिट झाकून बाजूला ठेवू शकतो, नसेल तर जसे पीठ मळून झाले की लगेच आपण खाकरा बनवण्याकरिता घेऊ शकतो। खूप छान बनलेला आहे हा खाकरा, मेथी लसूण खाकरा। चविष्ट लागतं खाण्याकरिता। दुपारच्या वेळेला चहासोबत काहीतरी खाण्याकरिता लागत असतं, तर ही डिश आपण बनवून ठेवू शकतो। या पद्धतीने छान असे मी गोळे बनवून घेतलेले आहे। एक गोळा घेऊया, बाकी गोळे झाकून बाजूला ठेवून देऊया। आता आपण खाकरा बनवूया। खाकरा बनवण्याकरिता आपण इथे तेलाचा वगैरे कशाचाच वापर नाही करत आहे। छान असं पातळ असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे। इथे आपल्याला लाटताना तेल, तूप कशाचाच वापर नाही करायचा आहे। पातळ असा लाटून घेऊया। सहज निघत असते, कारण आपण जेव्हा पीठ मळून घेतलेलं आहे तेव्हा तुपाचा वापर केलेला आहे। आणि पातळ लाटूया, तेव्हाच आपला मेथी लसूण खाकरा छान असा तयार होणार। कसा लाटायचा मी ते तुम्हाला दाखविणार आहे। दुपारच्या वेळेला चहासोबत खाण्याकरिता काहीतरी लागत असतं, तर सहज आपण ही डिश बनवून ठेवू शकतो। कोणतं पण साहित्य घ्यायचं आणि त्यांनी आपण छान असा गोल गोल आकार देऊया। मी इथे एक प्लेट घेतलेली आहे, त्याने छान असा गोल आकार देत आहे। बाजूचा भाग आहे तो मी काढून घेत आहे।
छान असा गोल आकार दिलेला आहे। आता खाकरा कसा लाटायचा बघा, आपले हात दिसत आहे त्याप्रमाणे, बोटं दिसत आहे त्याप्रमाणे छान असा पातळ खाकरा लाटायचा, जेणेकरून खाकरा क्रिस्पी, कुरकुरीत आणि कडक बनणार, नरम बनणार नाही। आणि गॅसवर तावा ठेवलेला, तावा गरम असायला पाहिजे। कमी गॅसवरच आपल्याला पूर्ण खाकरा शिजवून घ्यायचे आहे। इथे मी कमीच गॅस ठेवलेला आहे आणि कमी गॅसवर छान असा खाकरा आपण शिजवून घेत आहे। तुमच्याकडे जे पण साहित्य असेल आकार देण्याकरता ते तुम्ही घेऊ शकता। या पद्धतीने छान असा आकार देऊन आपण डिश बनवून घेऊया। पातळ अशी डिश लाटून घेतलेली आहे। इथे तेलाचा वगैरे वापर नाही करायचा आहे। कमी गॅसवर पूर्ण डिश मी शिजवून घेत आहे। क्रिस्पी, कुरकुरीत मेथी लसूण खाकरा ही डिश आपली छान अशी बनवून तयार होत आहे। ही डिश नक्की बनवून बघा। दुपारच्या वेळेला, सकाळी नाश्त्यामध्ये काय खायचं तर सहज आपण ही डिश खाण्याकरिता घेऊ शकतो। आणि ही डिश बनवून ठेवण्याकरिता पण छान डिश आहे। ही डिश आपण बनवून ठेवू शकतो। या पद्धतीने मी पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे। ही डिश शिजवण्याकरिता कमी गॅसवरच आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायची आहे, तेव्हाच आपली डिश क्रिस्पी, कुरकुरीत बनणार। आणि ही डिश शिजून झाल्यानंतर थंड होतपर्यंत एकावर एक ठेवायचं नाही। चाळणी वगैरे असतं किंवा आपल्याकडे टोपली असतं त्यामध्ये ठेवायची। एकावर एक ठेवली तर नरम पडणार। वेगवेगळी ठेवायची। थंड झाल्यावर छान असं एकावर एक ठेवूया आणि छान अशी आपली डिश बनवून तयार होत आहे। खूप छान बनलेली आहे। नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे। नाश्त्यामध्ये, दुपारच्या वेळेला खाण्याकरिता रोज काही ना काही वेगळं पाहिजे असेल तर ही डिश आपण बनवून ठेवू शकतो। ही डिश प्रवासामध्ये पण घेऊन जाण्याकरिता ही डिश आपण बनवू शकतो। मोठा गॅस करायचा नाही, कमी गॅसवरच ही डिश आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आणि पातळ लाटायचं, तेव्हाच आपली ही डिश क्रिस्पी, कुरकुरी बनणार। शिजून झाल्यानंतर वेगवेगळी डिश ठेवायची थंड होतपर्यंत, नंतरच एकावर एक ठेवूया, जेणेकरून आपली डिश आहे ती नरम पडणार नाही, छान बनणार। या पद्धतीने मी 2 कप गव्हाच्या पिठामध्ये 9 ते 10 खाकरा बनवून घेतलेला आहे। नक्की बनवून बघा, घरच्यांना खूप आवडणार। छान असा मेथी लसूण खाकरा बनवून तयार आहे। विश्वास होणार नाही, खूप छान बनलेला आहे आणि हो, घरीच बनविलेला आहे। क्रिस्पी, कुरकुरीत खाकरा बनलेला आहे। बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे। माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडलेला। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। बाय बाय।